काल रात्री मी हे जे कंटेनर होते वॉश करून ठेवलेले, पण मी सकाळी ऑफिसला जाताना ना ते सुकले नव्हते, म्हणजे कंटेनर सुकलेले पण झाकण सुकलं नव्हतं, त्याच्यामुळे मी तसेच ठेवले। पण मी आता सचिनने ना ते पूर्ण लावून ठेवलेलं झाकण मी आल्यानंतर पहिले चेक केलं, कारण ना त्याच्या बऱ्याचशा रबरामध्ये ना ओलावा असतो, मॉइश्चर असतं आणि मग तिथे ना फंगस वगैरे जमा होतो। तर तुम्ही देखील ही काळजी नेहमी घ्या, कारण आपल्याला असं वाटतं की सुकलंय पण ते सुकलेले नसतात। तर नीट बघून घ्या, म्हणजे झाकण पण खराब होणार नाही आणि वस्तू देखील खूप आतमधली चांगली राहील। तर इथे कॉर्न होललेले होते फ्रीजमध्ये, तर म्हटलं चला आज कॉर्न चाट करून खाऊ, म्हणजे फक्त बॉईल करणार आहे मी। तर इथे कॉर्न घेते आणि आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्याचबरोबर मी लिंबू काढून ठेवलं, कारण कॉर्न असेल आणि बरोबर लिंबू नाही असं होणारच नाही कॉम्बिनेशन, म्हणून लिंबू काढून ठेवलं। पण काय झालं ना, काचेच्या बॉटलमध्ये मी जेव्हा ठेवते ना तेव्हा त्याचं झाकण आहे ना खूप गच्च बसलं जातं, म्हणजे ना ते आधी आपल्याला 5 मिनिटं तरी काढून ठेवावे लागते बॉटल आणि नंतर तुम्ही खोला, ते इझिली झाकण म्हणजे लूज होतं। नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट ते खोलायचा प्रयत्न केलात ना तर ते निघत नाही, किंवा मग ते कोमट पाणी त्याच्यावर टाकायचं तर झाकण पटकन निघालं जातं। जेव्हा अशा बॉटल असतात ना तेव्हाच प्रॉब्लेम येतो, नाहीतर जर दुसरे कंटेनर असतील ना प्लास्टिकचे वगैरे तर प्रॉब्लेम येत नाही। आता आपण कॉर्न बॉईल करायला ठेवले। आज आमच्याकडे आमची भाची आलेली, म्हणजे सचिनच्या बहिणीची मुलगी आहे आणि सचिनची बहीण पण होती, तर मग आता तिला संध्याकाळसाठी काय थोडासा चाट म्हणून म्हटलं चला आज कॉर्न करू, आणि मुलांना कॉर्न तर आवडतात, त्याच्यामध्ये बटर वगैरे घातलेलं असेल तर खूप चांगले लागतात ते आणि मुलं आवडीने खातात। तर ते लोक उनो खेळतात, तर उनो खेळता खेळता म्हटलं तुम्ही उनो खेळा, तोपर्यंत आपले कॉर्न पण काढून, म्हणजे ते गरम गरम खायला खूप चांगले लागतील। इथे लिंबू पण ना माझं बरेच दिवस झालेले, आता मी फ्रीजमध्येच ठेवलेली ना, तर म्हटलं ते थोडेसे सॉफ्ट होण्यासाठी म्हटलं त्याच्यातच थोडंसं मी पाणी ओतलं आणि ठेवून दिलं, म्हणजे छान असा त्याला रस ज्यूस त्याचा छान असा निघेल। काही गोष्टी जेवणाचं प्रिपरेशन करून ठेवते ज्या फ्रीजमध्ये होत्या, भेंडी, त्याच्यानंतर खोबरं, आणि आज करायचं होतं भेंड्याचं सार, त्याच्यासाठी मी इथे मिरच्या ज्या होत्या त्या पाण्यात भिजत घालून ठेवते। तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल, पण अशा मिरच्यांनी जी टेस्ट येते ना ती लाल मिरची पूर्ण येत नाही। तुम्ही कुठलंही जेव्हा सार कराल ना तेव्हा अशा पद्धतीची मिरची जर भिजत घालून तुम्ही पेस्ट केली ना तर त्याची टेस्ट खूप अगदी भारी अशी येते। शेवग्याच्या पानांची भाजी ना मी थोडी केलेली आणि थोडी मी उरलेली, कारण मग एका वेळेस ती खूप होऊन जाते, आणि त्याचबरोबर मी काळ्या वाटाण्याची उसळ पण केलेली, म्हणून ही थोडीशी ठेवून दिली। आणि मी म्हटलं थोडीशी पानं कधी कधी आपण झून बघून न घेता कोवळी बघून आणतो, पण कधी जरी ती आडूक निघाली तर, म्हणून त्याच्यासाठी मग मी थोडीशी ठेवून दिली। मी म्हटलं चांगली निघाली तर मग म्हटलं मग आपण करू मग थोडीशी। पण त्या दिवशीची भाजी ना अगदी चांगली झालेली, आणि अगदी आपण मेथीची वगैरे भाजी खातो ना तशीच ही शेवग्याच्या पानांची भाजी होते। बरीच जण त्यांच्या फुलांची पण भाजी खातात, पण मी फुलांची भाजी अजून टेस्ट केलेली नाहीये। तुम्ही केली आहे का फुलांची भाजी कधी टेस्ट, मला नक्की कमेंट करून सांगा। हे सचिनने मला मदत करण्यासाठी भाजी मला थोडीशी क्लीन करून दिलेली, तर ना त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्याचे देठ राहिलेले, त्याच्यामुळे मला आता ते बरंच काम लागलं, बारीक 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 मला सगळं बघून ठेवायचं। सचिनच्या भाचीने आणि त्याने, म्हणजे आमच्या ताशाने आणि त्याने, हे दोघांनी मिळून ती साफ करून दिलेली। त्या दिवशी दोघांनी मला बरीच मदत केलेली, म्हणजे फुलं आणलेली ती ठेवायला, त्याच्यानंतर तुळस निवडून द्यायला, अशी छोटी छोटी कामं आम्ही ताशाला पण दिलेली, आणि ती पण इंटरेस्ट घेऊन त्याच्यामध्ये करत होती। तर ते असं बघून जर तुम्ही अशी छोटी छोटी कामं मुलांना द्याल ना तर ती लोक पण खूप आवडीने करतात, आणि त्यांना देखील हळूहळू अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट येत राहतो। तर इथे ना आता माझे ही कामं करता करता कॉर्नच्या शिट्या पण झालेल्या आहेत। आता इथे ही लोक उनो खेळतात ते बघूया आपण। काय येलो रेड कलर चप्पल आहे तू टाक रेड येलो येलो। अरे यार मम्मी पूरा स्किप What do I know? Yeah. Reverse your turn. Oh no. Color change to red. अरे यार Una मेरी टर्न Oh no. Uno
मामा भाजीचं खेळणं चालू आहे तोपर्यंत म्हटलं चला आपण जो चाट आपला करायचा आहे ते तयार झालेलं आहे, कारण कुकरची हवा गेलेली आहे, थंड झालेलं आहे कुकर. आणि इथे मी लिंबू कापून घेणार आहे. तर मी काय करणार आहे, आपण जो कॉर्न घेतलेला आहे तो ऑलरेडी गरम आहे, त्याच्यामध्येच मग मी थोडंसं बटर टाकणार आहे. वेगळं त्याला ॲडिशनल मी गरम वगैरे करणार नाही आहे, कारण गरम असतानाच याच्यामध्ये बटर अगदी वितळून जाईल. आणि याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला टाकणार आहे आणि थोडेसे याच्यातले कॉर्न आहेत मी त्याच्यासाठी सेपरेट करून ठेवणार आहे. आणि नंतरच्या याच्यात लिंबू पिळणार आहे मी, कारण तिला थोडीशी सर्दी झाली, थोडीशी डस्टची ॲलर्जी आहे, कारण ती इकडची नाही आहे. तिचं सध्या आता वॅकेशन चालू असल्यामध्ये ती इंडियाला आलेली आहे, ती इथे नसते, ती US ला असते. तिचं तिकडचं वॅकेशन आता चालू आहे आणि तर तिचं वॅकेशन संपेल तर थोडे दिवस आता तिचे वॅकेशनचे राहिले, तर ती सगळ्यांना इथे भेटायला आलेली आहे. तर तिच्यासाठी पण आम्हाला वेळ काढायचा थोडा प्रयत्न करतोय, म्हणून आजचा व्लॉग थोडासा स्वीट अँड सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. जास्त वेळ नाही मिळाला मला आजच्या व्लॉगमधून तुमच्याबरोबर बरंचसं शेअर करायला, पण जे काही शेअर करेन ते आय होप तुम्हाला आवडलं असेल. त्यांची मजा मस्ती चालली आहे ती देखील मी ऐकते एका साईडने, आणि त्याचबरोबर याचा आपण कॉर्नचा पण आस्वाद घेऊया. ते मी 3 कंटेनर ठेवलेत. मी संध्याकाळचं तुम्हाला माहिती आहे जास्त खात नाही, कारण मी जर आत्ता हा नाश्ता केला तर मला जेवायला होत नाही, त्याच्यामुळे मी फक्त तिघांसाठीच केलेलं आहे. आणि थोडंसं जे उरलेलं ना, कारण त्याच्यामध्ये खारटपणा वगैरे थोडासा जास्त असतो, म्हणून ते मी तसंच ठेवले. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजचा आपला ब्लॉग हा डेली रुटीनचा, म्हणजे तुमची बऱ्याच दिवसापासून रिक्वेस्ट होती की तुझ्या रेसिपी शेअर कर, ज्या काही तू भाज्या दाखवते, कारण मला बऱ्याचशा कमेंट्समध्ये येतात की तुझ्या डेलीच्या भाज्या किंवा डेलीची आमटी वरण वगैरे जे काही तू दाखवतेस ते आमच्याबरोबर शेअर करत जा. तर ते आता शेअर करायला मी परत सुरुवात केलेली आहे. गणपतीच्या हॅम्परसाठी पण कमेंट होत्या, त्या गणपतीचा हॅम्पर्स पण आय थिंक मी नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला दाखवेन, म्हणजे आता थोडेच दिवस राहिले. सॅटर्डेला माझं थोडंसं, सॅटर्डे संडेला थोडंसं प्रिपरेशन होईल, त्याच्यानंतर मी शेअर करेन. यावेळेस संडेला मला थोडंसं वर्किंग आहे, म्हणजे ऑफिस आहे संडेला पण, त्याच्यामुळे पूर्ण डिटेल व्हिडिओ मोठा कुठला तरी शेअर न करता तुमच्याबरोबर हॅम्परचा व्हिडिओ शेअर करण्याचा विचार आहे. तर तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ बघायचे असतील गणपतीसाठीचे तर मला नक्की कमेंट करून सांगा. बऱ्याच दिवसापासनं मला ना आपल्या या ज्या युट्यूबच्या मैत्रिणी आहेत, म्हणजे तुम्ही सगळ्याजणी आहेत, तर मला इन्स्टावर बरेचसे असे मेसेज येत आहेत की किंवा मला कमेंट देखील येत आहेत की ताई तू तुझं चॅनल कसं ग्रो केलंस, किंवा तू आम्हाला काही मदत करू शकतेस का, किंवा आमच्यासाठी काही सजेशन्स तू देऊ शकतेस का. तर त्या बाबतीत मला बोलायचं आहे की बघा, मी तर तुम्हाला एकच सांगेन की कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे. कारण जे मी करत नव्हती पहिलं, जेव्हा मी जे करायला लागली तेव्हा माझं चॅनल देखील ग्रो झालंय. माझं म्हणण्यापेक्षा तर तुमच्या सगळ्यांचं पण आहे, कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच ते शक्य झालेलं आहे. तर माझं चॅनल असं काही एवढे काही खूप असे व्ह्यूज नाही आहेत, किंवा एवढी अशी खूप मोठी युट्यूबर नाहीये मी की तुम्हाला मी माझ्याकडनं काही सजेस्ट करेन. पण काही ज्या बेसिक गोष्टी मी शिकलेली आहे त्याच तुमच्याबरोबर मी थोड्याशा शेअर करते. तर याच्यासाठी मी बऱ्याच दिवसापासून एक विचार करत होती की मला असं वाटतं की माझ्याकडनं तुमच्यासाठी फुलाची पाकळी अशी मदत करण्याची म्हणजे मी विचार करते. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं आपल्यापैकी ज्या कोणी मैत्रिणी ज्यांचे युट्यूब चॅनल आहेत आणि ज्यांचे अजून चॅनल ग्रो झाले नाहीये, तर माझ्याकडनं मी एक शॉर्ट आउट देण्याचा प्रयत्न करेन त्यांना. माझ्या चॅनलवर मी त्यांच्या चॅनल दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही ज्या कोणी नवीन युट्यूबर्स असतील तर त्यांनी तुमचा चॅनल ग्रो होत नसेल तर माझ्याकडनं हा एक प्रयत्न आहे की तुमचं चॅनल मी माझ्या व्हिडिओमध्ये एक सेपरेट व्हिडिओ येईल, तुम्ही 1 मिनिटाचा तुमच्या चॅनलचा इंट्रोचा व्हिडिओ बनवा, किंवा तुमच्याबद्दल जी काही माहिती असेल तुम्ही त्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करून मला ती याच्यावर शेअर करा, म्हणजे माझ्या ईमेल आयडीवर शेअर करा. ईमेल आयडी सगळ्या मी डिटेल्स दिलेले आहेत ऑलरेडी, किंवा तुम्ही इन्स्टावर शेअर करा. पण इन्स्टावर शेअर करण्यापेक्षा तुम्ही जर मला ईमेलवर शेअर केलं तर मला ते खूप कन्व्हिनियंट होईल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर माझा असा प्रयत्न असेल की जेवढ्या ज्या काही आपल्या मैत्रिणी युट्यूब म्हणजे ज्या काही करतायत, आता प्रयत्न करतायत, तर त्यांनी जे काही व्हिडिओ पाठवलेला असेल तो एक मी पूर्ण व्हिडिओ मर्ज करून, म्हणजे प्रत्येकीचा 1-1 मिनिटाचा मर्ज करून आपण आपल्या चॅनलवर अपलोड करू, आणि माझ्याकडनं तुमचं चॅनल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. हा माझा एक प्रयत्न आहे तुमच्यासाठी हेल्प करण्याचा. कारण मी बऱ्याच जणींना खूप म्हणजे असं सांगितलेलं आहे, म्हणजे पर्सनली मी फोन नंबरवर माझं शेअर करून पण त्यांना बरंच असं गाईड केलेलं आहेच. पण तरी देखील तुम्हाला असं वाटत असेल की यार मला रोजच कुठली ना कुठली तरी कमेंट येतच असतात की ताई हे सांग आम्हाला, किंवा असं कसं आहे, किंवा ह्या पद्धतीने आम्ही करू का.
तर शेवटी प्रयत्न केल्याशिवाय तर यश कोणालाच मिळणार नाही. म्हणजे कुठल्याच गोष्टीमध्ये प्रयत्न केल्याशिवाय जर ती गोष्ट मिळाली ना तर तेवढं त्याचं आपल्याला काय बोलतात तेवढं त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स पण नसतं. तर जेवढं तुम्ही प्रयत्न कराल आणि जेवढं आपण त्याच्यामध्ये एफर्ट्स घेऊन काम करू ना तेवढं गोष्टी ती सक्सेसफुल होतो आपण त्याच्यामध्ये आणि ती तेवढी गोष्ट तिथपर्यंत आपल्याला पोहोचवते. तर बघा माझ्याकडनं मी हे तुम्हाला सांगू इच्छिते. तुम्ही 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून माझ्या ईमेल आयडीवर पोस्ट करा, ईमेल आयडीवर सेंड करा. लवकरात लवकर असे जे सगळे व्हिडिओज येतील ते आपण एकत्र मर्ज करून मी लवकरात लवकर आपल्या चॅनलवर अपलोड करेन. म्हणजे तुमचं चॅनल माझ्याकडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर माझ्याकडनं ही छोटीशी मदत असेल तुम्हाला. तर चला आता थोडंसं जे काही रुटीन होतं ते मी दाखवलेलं. थोडीशी गडबड होती आल्यानंतर, तरी पण मी आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा विचार केला. कारण आज पण मला 2-3 कमेंट इन्स्टावर होत्या. तर म्हटलं चला आज हा आपण व्हिडिओ तुमच्याबरोबर मार्फत शेअर करू, तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन देण्याचा. तर चला आता भेंड्याचं सार मी खूप आधी दाखवलेलं. जे आपले जुने फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सगळ्यांना ही रेसिपी माहिती असेल, पण जे नवीन फॅमिली मेंबर जॉईन झाले त्यांना ही रेसिपी माहिती नाही. तर त्यांच्यासाठी ही भेंड्याच्या साराची स्पेशल रेसिपी आहे. चला तर मग आपल्या व्लॉगला सुरुवात करूया आपण. आठवड्याच्या शेड्यूलमध्ये ना एखादं किंवा दुसरं कडधान्य हे पाहिजेच पाहिजे. म्हणजे मी प्रयत्न करते. तर गेल्या आठवड्यामध्ये मुगाचे डोसे वगैरेच माझ्याकडे जास्त झालेले, त्याच्यामुळे आता मटकी मी भिजत घालते. आणि मटकीला मोड आणून ठेवलं ना की तुम्ही मटकीचं सांबार म्हणा किंवा मग रस्सा म्हणा किंवा असं सॅलड करून म्हणजे चाट प्रकार वगैरे करून तुम्ही खाऊ शकता इन्स्टंट असं. तर ते म्हणून मी मटकी आपली भिजत घातली आणि त्याचबरोबर सफेद वाटाणे भिजत घातलेले. तर उद्या मी वालाची भाजी किंवा मग पापडीची भाजी नाही करणार आहे, कारण माझ्याकडे वाल होते ते संपलेले आणि यावेळेस मी वाल भरलेले नाही आहेत. आणि त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला सफेद वाटाणे आहेत आणि ऑलरेडी अनायसे फ्रीजमध्ये आपण वाटप तयार करून ठेवलेलं आहे. तर मग वाटप असलं ना की कडधान्याच्या भाज्या पटकन होतात. आणि उद्या गुरुवार असल्यामुळे टाइम मॅनेजमेंटच्या दृष्टीने म्हणजे पटकन स्वयंपाक कसा करायचा याच्यासाठी ना वाटपाची भाजी ही चांगला ऑप्शन आहे. म्हणजे वाटप तयार असलं की भाजी आपली हार्डली 10 ते 15 मिनिटात तयार होते. तर इथे ना आपण भेंड्याच्या सारासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवून घेते. इथे मी अगदी थोडं खोबरं घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं मी दाखवलंय 2 चमचे तेवढंच खोबरं घेतलेलं आहे. थोडेसे धणे घेतलेले आहेत. लसूण तुम्हाला आवडेल तर टाका, तुम्ही नाही वापरली तरी देखील चालेल. मी 2 पाकळ्या लसणाच्या टाकणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला आपण जी मिरची घेतलेली आहे जी भिजत टाकलेली ना ती व्यवस्थित नीट धुवून घ्यायची. मी तुम्हाला दाखवते बघा. आपण भिजत घालतो ना तर त्याच्यावरती ऑलरेडी डस्ट एवढी असते की ती सगळी पाण्यामध्ये उतरली जाते. म्हणून नेहमी सगळ्या गोष्टी ज्या काही आपण घेतो ना नीट व्यवस्थित वॉश करूनच वापरायच्या. तर ते घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा आहे, थोडंसं पाणी आणि हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटताना थोडासा अर्धा टमॅटो टाका आणि अगदी स्मूथ म्हणजे अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता फोडणी काय करायची, कशा पद्धतीने करायची ती सर्वस्वी तुमच्यावर आहे. पण याची जी फोडणी आहे ना जर तुम्ही लसणाची फोडणी दिली ना तर अगदी छान अशी टेस्टला लागते. तर चला तुम्हाला फोडणी दाखवते. तेल गरम करून घेतलेलं आहे. तर याच्यात मी सर्वात आधी लसूणच्या 4 पाकळ्या टाकते. याला ना या साऱ्याला लसणाची फोडणी अगदी चांगली लागते म्हणून मी भरपूर लसूण घातलेला आहे. याच्यामध्ये थोडी राई, जिरं मी थोडंसं कमी टाकलंय पण राई भरपूर टाकलेली आहे. आता याच्यामध्ये हिंग, कढीपत्ता आणि कांदा असं आपल्याला सगळं मिक्स करून छान परतवून घ्यायचं आहे. आणि हे सगळं परतलं ना की मग आपल्याला याच्यामध्ये आपण जो भेंडी घेतलेली आहे जी फ्राय करून मी ठेवलेली आहे ती परतवून घ्यायची. आणि ही ना छानपैकी झाकण लावून 1-2 मिनिटांमध्ये कांद्यावर छान परतून घ्यायची. जशी आपण भाजी परततो तशीच परतवून घ्यायची. आणि मग आता ह्याच्यामध्ये आपण जे साराचं वाटप तयार केलेलं आहे ते ओतून घ्यायचं. थोडंसं थिकच ठेवा, अगदी खूप पातळ केलं तर या साराला तेवढी खायला मजा नाही वाटत. आणि अगदी तुम्ही फक्त जरी हे सार आणि भात खाल्लात ना, मऊ भात असतो ना तो भात खायला खूप छान लागतो. मला आवडतो मऊ मऊ भात असतो तो. तर मला ना असं तो इंद्रायणीचा भात वगैरे असतो ना तो खूप आवडतो खायला. म्हणजे असं काही जेवण असतं तेव्हा सार वगैरे. तर आता ना साराला आपल्या उकळ येते तोपर्यंत म्हटलं चला भांडी घासून घेऊ. कारण नाश्त्याची भांडी होती, ऑफिसमधला जो टिफिन होता, सगळ्या गोष्टी होत्या. तर म्हटलं आपण भांडी घासून घेऊ. आजच्या व्लॉगसाठी तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लवकरच भेटेन उद्या एका तुम्हाला छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.